लग्नाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी. 15 दिवस आपण जे मग विवाह मंडळाचं बोललो, वधू आणि वर पक्षामध्ये 15 दिवस आधी देव प्रतिष्ठा ग्रहयज्ञ करावा. गाळलेल्या जागांमध्ये येणारच आहे, पण खुलासा करताना 99% लोकांना हा शब्द समजलेला नाही. त्याचा अर्थ सोपा आहे. तुमचं देवघर देवारा, इथे बसलेल्या साऱ्या भगिनी पौरोहित्य करतात घरचे घरी. देव किती असावेत, कोणते नसावेत, कसे असावेत, हा देव देवाऱ्याशी संबंधित मुद्दा आहे. काही कुटुंबामध्ये मुलामुलींच्या लग्नात अडचणी येतात, ते देव आपण तपासून घ्यावेत. आम्ही ग्रामीण भागात बघितलं, काही देवाऱ्यांमध्ये चक्क मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे पूजेला, अज्ञानपणामुळे. मारुती हे जे दैवत आहे हे संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे. लग्नाचा त्याचा काहीही संबंध नाही. अनेक विवाह त्यामुळे अडून राहिलेले आहेत. काहींनी कुलदेवता कुलदैवत सोडून भलतीच दैवत देवाऱ्यात ठेवले, ग्रामदैवत, काही इष्टदैवत, काही स्थापित दैवत. यातला भेद कळत नाही. गावा मिळून स्थापन केलेल्या देवतेला ग्रामदेवता म्हणतात. त्यांचा कुलदेवतेशी काहीही संबंध नाही. ती आई नसून ती मावशी आहे. पण आम्ही काय केलं, मावशीला स्थापन केलं नाही, माहीतच नाही. त्यामुळं अनेक प्रकारचे रोष, अनेक प्रकारचे कोप कुटुंबियांना भोगावे लागतात अज्ञानपणामुळं. हा अज्ञानपणाचा भाग आहे. म्हणून या कार्यशाळेत सज्ञान होण्यासाठी सेवा कुलदेवतेची, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, महाराष्ट्रात 7,000 कुळांची कुलस्वामिनी तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंग आणि माहूर या 4 आहेत. या 4च आहेत, 5वं नाही. या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत त्या स्थान देवता आहेत, स्थापित देवता आहेत, आराध्य देवता आहेत, ग्रामदेवता आहेत, त्या कुलदेवता नाहीत. हे पहिलं आपल्या डोक्यात पक्क करावं की आपली आई कोणती आहे, मावशी कोणती आहे. आपल्या क्षात्र धर्मामध्ये गत काही वर्षापूर्वी पुन्हा त्याचं पुनर्प्रकाशन यासाठी केलं होतं. महाराष्ट्रातल्या 7,000 कुळांच्या कुलस्वामिनीचा त्यामध्ये उल्लेख आहे. ही तुळजापूरच्या आडनावं असणारी कुळं आहेत, कोल्हापूर आडनाव असणारे डोईफोडे आहेत, इंगळे आहेत, यांची कोल्हापूरची देवी आहेत. त्याला माहीत नाही, पगार आहे.